सुरुवातीला आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत, आपलं चांगला पगार आहे, घर आहे, आपलं हे सगळं आहे, पण हे असंच राहील असं नाही आहे. आणि राहील असं नाही जाऊन दे, पण त्यांची चिंता काळजी मात्र त्यांना खूप असते. समजा जरी ते म्हणत आम्ही आता सुखी आहोत, पण त्यांच्याकडे चिंता काळजी सतत भविष्यकाळाची चिंता आणि भूतकाळाचं अनिष्ट चिंतन चालूच असतं. कळलं ना? म्हणून सुखी होणं, यशस्वी होणं हे कायम राहिलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे, सतत राहिलं पाहिजे. कळलं ना? एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने तिच्या गुरूंना विचारलं की लग्नाची गरज आहे का, आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते मला थोडं पटलं नाही किंवा मला एवढं काही समजलं नाही. तर अध्यात्मात पडलेल्या युवक युवती ज्या आहेत त्यांना लग्नाची गरज आहे का? जेवी स्टाईल म्हणजे काय? सतत स्मरणात काम करायचं, सतत फोकस राहिलं पाहिजे, सतत ग्रेटफुल राहिलं पाहिजे आणि सतत युजफुल राहिलं पाहिजे. क्या बात आहे. सतत आपण जे कर्म करणार त्याच्यातनं दुसऱ्यांना आनंद द्यायचा, दुसऱ्यांना मदत करायची. एवढं सोपं आहे, पण आपण काय करतो? अशी कर्म करतो, त्याची कशी वाट लावायची, त्याला कसा खाली पाडायचा, हे असलं करून तुमचं आयुष्यात कधी भलं होणार नाही, हे लक्षात ठेवा. कधी भलं होणार नाही. तर या आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि सगळ्यांना तुम्ही अध्यात्म हे अगदी सहज साध्या सोप्या शब्दामध्ये कसं समजावून सांगाल? म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण सुखी नाही आहेत, बरोबर? ते आणखीन पैशाच्या मागे असतात, बरोबर? ज्यांच्याकडे, आणि त्या पैशाच्या हाव आणि धावमध्ये काय होतं माहिती आहे? त्यांची शारीरिक प्रकृती बिघडते, समजलं ना? त्यांचं सोशल लाईफ फुकट जातं, त्यांची फॅमिली लाईफची वाट लागलेली असते. त्यामुळे हे जे लोक म्हणतात की आम्ही सुखी आहोत, तुम्ही जर खरंच डोकावून त्यांच्या घरात बघितलं ते सुखी नसतात. त्यांना फक्त ते वाटतं, पण ते सुखी नसतात. सक्सेस म्हटला, यश म्हटलं की यशाबरोबर स्ट्रेस आहेच. मग तुम्हाला सक्सेस बरोबर पीस पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, आत्मिक शांती पाहिजे असेल, तर जीवनविद्येची गरज आहे. की लोक अध्यात्म जाणून घ्यायला गुरूंकडे जातात, पण काय होतं, गुरूंकडे ते जातात, पण जर ते गुरु आत्मसाक्षात्कारी नसतील तर त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते ना दादा. तर मग एखाद्याला जर खरंच अध्यात्म जाणून घ्यायचं आहे, अध्यात्माची ओढ आहे, तर त्यांनी आध्यात्मिक गुरु कसे ओळखायचे दादा? जीवनविद्या हे सर्वांसाठी, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, वैश्विक आणि पाहिजे काय सर्व समस्यावर एकच उपाय, तो म्हणजे जीवनविद्या. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार तुम्हा सर्वांना. त्याआधी आपणा सर्वांचं सुखनिधान सद्गुरू श्री पै माऊली सौभाग्यवती शारदा माई यांना विनम्रतेने अभिवादन करते. आपणा सर्वांचे लाडके दादा मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंबियांच्या चरणी नतमस्तक होते आणि दादांच्याच आज्ञेने पहिला प्रश्न दादांना विचारते. दादा, आज माझी थोडीशी दमछाक होणार आहे. पत्रकार आणि ॲडव्होकेट हे लोक कसे म्हणजे वादविवाद करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. चालेल, बघूया आपण. दादा, कसं असतं, थोडे हायली क्वालिफाईड जास्त डिग्रीज घेतल्या की काय वाटतं, ते त्यांना म्हटलं की प्रार्थना म्हणा, थोडं अध्यात्माकडे वळा, तर त्यांना असं वाटतं काय अध्यात्म वगैरे. पण मला नेहमी कुतूहल वाटतं, म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जणांना कुतूहल वाटत असणार की तुम्ही एवढे हायली क्वालिफाईड, म्हणजे दादा, आता राणे सरांनी ओळख आपल्याला दादांची करूनच दिली. दादा म्हणजे IITतून त्यांनी BTech केलं आहे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट केलं आहे, त्यांनी MBA केलं आहे. एवढे क्वालिफाईड दादा अध्यात्माकडे वळले, तर हे कुतूहल आहे आम्हाला. तर दादा, तुम्ही अध्यात्माकडे कसे बरं वळलात? क्वालिफाईड बद्दल तुला काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, बिलकुल. आमचं सौभाग्य आहे दादा ते. बरं, मग आता मी अध्यात्माकडे वळलो नाही आहे. खरं म्हणजे मी वळलो ते प्रॅक्टिकल अध्यात्माकडे वळलो. आणि प्रॅक्टिकल अध्यात्म म्हणजे जीवनविद्या. कारण मी आहे ना थोडासा टेक्निकल माणूस आहे, इंजिनियर आहे, IIT मधला आहे. बरोबर. थोडासा मी काय म्हणतात त्याला पत्रकारासारखाच आहे मी, म्हणजे लगेच पटणार नाही. मी त्याची एकदम खोलात जाऊन सगळं विचारणार, मग मला पटतं. एवढं सोपं नसतं, कळलं की नाही? त्यामुळे जीवनविद्या ही खूप प्रॅक्टिकल आहे.
आणि रिझल्ट ओरिएंटेड. असं नाही की या जन्मी करा आणि पुढल्या जन्मी बघू, असं पण नाही आहे. लगेच रिझल्ट दिसायला लागतात आणि लॉजिकल आहे. पुन्हा जे काय सांगतात ते सगळं जे सांगतात ते एकमेकांना जुळतं, समजलं ना. म्हणतात ना डॉट सगळे एकत्र येतात. नाहीतर काही काही मी तत्त्वज्ञान ऐकतो, इकडे एक बोलतात दुसरीकडे दुसरंच बोलतात, ते एकमेकांशी संबंधित नसतं. म्हणून लॉजिकली सगळे डॉट्स टुगेदर आणण्याचं काम या जीवनविद्येमध्ये झालेलं आहे. त्यामुळे खूप संशोधन करून पत्रकारासारखं मी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. येस. थँक्यू Thank you, दादा. दादा. पण तुम्ही हे शिकवताय हे आमचं भाग्य आहे. मला असा प्रश्न आहे दादा की आत्ता इथे जी सभोवताली सगळी जी माणसं बसली, हा जो जनसमुदाय आहे, याच्यामध्ये कॉलेज आणि शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत, वर्किंग विमेन्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्याच्यानंतर करिअर करणारी मुलं आहेत. तर या आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि सगळ्यांना तुम्ही अध्यात्म हे अगदी सहज साध्या सोप्या शब्दामध्ये कसं समजावून सांगाल? अध्यात्म एका वाक्यात, 2 वाक्यात कसं पाहिजे? कसंही दादा. आपण कसंही देऊ शकतो. एका वाक्यात पाहिजे, डोस देतो एका वाक्यात. प्रत्येक क्षण सावधपणे जगून आनंदाचं वाटप करणं म्हणजे अध्यात्म. बापरे. अर्थ समजून सांगू? नक्कीच. परत सांगतो. प्रत्येक क्षणाला सावध राहून आनंदाचं वाटप करत राहणं म्हणजे अध्यात्म. याचा अर्थ असा आहे की सद्गुरू म्हणतात सावध तो सुखी. आता सावध कुठे कुठे राहायचं असतं? प्रत्येक क्षणाला सावध राहायला लागतं. मग ते विचारांच्या ठिकाणी असू दे, आपल्या भावनांच्या ठिकाणी असू दे, आपल्या बोलण्याच्या ठिकाणी असू दे, आपलं कर्माच्या ठिकाणी असू दे, आपल्या जाणीवीच्या ठिकाणी असू दे, प्रत्येक ठिकाणी सावध राहायला लागतं. कळलं ना? सावध का राहायला लागतं? कारण आपल्याला प्रत्येक मोमेंट जो असतो ना, प्रत्येक क्षण आपल्या हातून निसटत असतो. बघा आता बदल्या किती क्षण निसटून गेले, बरोबर? तो वर्तमान क्षण पकडता आला पाहिजे. आणि त्या क्षणाला तुला जेव्हा आनंद वाटायचा आहे, आनंद का वाटायचा आहे? तुम्ही म्हणा आम्ही आनंद मिळवायला आलो आहे. आनंद कशाला वाटू आम्ही? आहे तो आनंद आतमध्येच आहे आपल्याकडे. गड्डा आहे आपल्याकडे आनंदाचा. अध्यात्म काय सांगतं की आनंदाचा गड्डा आहे आतमध्ये. मग जे आहे ते वाटायला पाहिजे ना आपल्याला. ज्यांच्याकडे धन भरपूर असतं, असे निओ रिच म्हणतात ना, बिलियनर वगैरे, ते काय करतात? पैसे कमवायच्या मागे नसतात, ते पैसे देण्याच्या मागे असतात. बरोबर की नाही? तसं आपण रिच आहोत, आनंदाने भरलेलो आहोत. मग आपलं एकच काम आहे, क्षणाला त्याचं वाटप करायचं आहे. बरोबर? सावध राहून, कारण क्षण निसटतो. समजलं ना? मग तो निष्ठाला द्यायचा नाही. प्रत्येक क्षणाला सावध राहून आपल्याला प्रत्येक विचारांच्या जागी, उच्चारांच्या जागी, आचारांच्या जागी, इच्छेच्या जागी आनंदाचं वाटप कसं करता येईल ते केलं पाहिजे. असं केल्यानंतर सुखच सुख, ब्रह्मानंद, परमानंद, आत्मानंद, स्वरूपानंद, स्वानंद, जे जे तुम्ही म्हणाल ना ते तुमच्यात असं उभं राहणार तुमच्या साक्षात. याला अध्यात्म म्हणतो. सदा सावध तो. थोडे हैराण झालेले आहेत. दादा, पुढचा प्रश्न विचारते मी. कसं असतं, प्रत्येकाचं एक लाईफस्टाईल असतं. म्हणजे तरुणांचं एक लाईफस्टाईल, आपण घरी असतो तर आपलं एक लाईफस्टाईल, प्रत्येकाचं एक लाईफस्टाईल असतं. तर लोकांना काय वाटतं, हे अध्यात्मात पडलं म्हणजे लोक अध्यात्म शिकत वगैरे असा प्रश्नच नसतो त्यांचा, पडतात ना लोक, तर अध्यात्मात पडल्यावर हे लाईफस्टाईल चेंज होईल. तर असं काही अध्यात्माने होतं का दादा? पडल्यावर लागणारच ना. तर अध्यात्मात पडायचं नाही आहे, हे पहिली गोष्ट. आणि लाईफस्टाईल चेंज होत नाही, लाईफ चेंज होतं. लाईफस्टाईल आणि लाईफ ह्याच्यामध्ये फरक आहे. लाईफस्टाईल चेंज होत नाही, जीवन बदलून जातं, जीवनामध्ये परिवर्तन होतं, जीवन अगदी सुखाने आनंदाने निर्माण होत जातं. म्हणून जीवनामध्ये फरक पडतो, म्हणजे लाईफमध्ये फरक पडतो. आणि लाईफ चेंज होणार आहे तुमचं, जीवनात पूर्ण परिवर्तन होणार आहे. तर लाईफस्टाईलचा काय संबंध नाही, ते लाईफचा संबंध आहे. पण हे आता जे तुम्ही ती म्हणाली त्याप्रमाणे की ज्यांचं सगळं त्यांना वाटतं की आपलं बरं चाललंय सगळं, मग त्यांना कसं पटवून द्यायचं? त्यांना वाटतं की आपल्याला चांगली नोकरी आहे, आपण चांगलं
कमवतोय किंवा आर्थिक परिस्थिती छान आहे, काही कशाचा प्रॉब्लेम नाही असं ज्यांना वाटतंय त्यांना हे कसं पटवून द्यायचं? हा खरा प्रश्न आहे. पण मला वाटतं जीवनविद्या थोडीशी सांगायला सुरुवात केली ना तर पटायला सोपं असतं. कारण काय माहिती आहे, त्यांना वाटतं आपण सुखी आहोत, समजलं ना, पण ते सुखी नसतात. आणि काय माहिती आहे, पैसा किती मिळवला म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण सुखी नाही आहेत, बरोबर. ते आणखीन पैशाच्या मागे असतात, बरोबर. ज्यांच्याकडे आणि त्या पैशाच्या हाव आणि धावमध्ये काय होतं माहिती आहे, त्यांची शारीरिक प्रकृती बिघडते, समजलं ना. त्यांचं सोशल लाईफ फुकट जातं, त्यांची फॅमिली लाईफची वाट लागलेली असते. त्यामुळे हे जे लोक म्हणतात की आम्ही सुखी आहोत, तुम्ही जर खरंच डोकावून त्यांच्या घरात बघितलं ते सुखी नसतात. वाटत असतं. त्यांना फक्त ते वाटतं पण ते सुखी नसतात. कारण मला आज एवढे लोक माहीत आहेत, रिच आहेत, बंगले बिंगले सगळं आहे, पण तरी सुखी नाही आहे, बरोबर. आणि आज सुखी असलेला माणूस उद्या सुखी असेल सांगता येत नाही. कारण आज आपल्याकडे लहान मुलं आहेत, ती मुलं मोठी झाल्यानंतर प्रॉब्लेम सुरू होतात ना. समस्या सुरू कधी होतात? मुलं मोठी झाल्यानंतर. तोपर्यंत मुलं खेळ मजा असते ना मुलांबरोबर खेळायला, पण नंतर मुलं जेव्हा नीट वागत नाहीत किंवा मुलं हे करत नाही, वाह्यातपणे वागतात, तेव्हा मग आपल्याला प्रॉब्लेम दिसायला लागतात, कळलं ना. म्हणून काही सुरुवातीला आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत, आपलं चांगला पगार आहे, घर आहे, आपलं हे सगळं आहे, पण हे असंच राहील असं नाही आहे. आणि राहील असं नाही जाऊन दे, पण त्यांची चिंता काळजी मात्र त्यांना खूप असते, समजा. जरी ते म्हणत आम्ही आता सुखी आहोत, पण त्यांच्याकडे चिंता काळजी सतत, भविष्यकाळाची चिंता आणि भूतकाळाचं अनिष्ट चिंतन चालूच असतं, कळलं ना. म्हणून सुखी होणं, यशस्वी होणं हे कायम राहिलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे, सतत राहायला पाहिजे, कळलं ना. आणि दुसरी गोष्ट काय, आज जे जे सक्सेसफुल झालेले आहे, यशस्वी झालेले आहे, कुठल्याही माणसाला तुम्ही विचार, यशस्वी माणसाकडे येताना तो मानसिक रोग, टेन्शन्स, चिंता, काळजी, शारीरिक रोग सगळं घेऊन येतो सक्सेस. म्हणून यशस्वी माणसाकडे सगळ्या गोष्टी फ्री दिलेल्या आहेत. एकावर एक फ्री असतं की नाही, तसं एकावर एक 10 गोष्टी फ्री दिलेल्या असतात. सक्सेसफुल होतो माणूस तो, आणि त्याला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे मी सुखी आहे, पण ते सुख नसतं. त्याच्याबरोबर त्याचे शारीरिक, मानसिक सगळे प्रॉब्लेम्स, फॅमिली लाईफचे प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम ते येतात, शोधत येतात त्याचं घर शोधून येतात ते, समजलं ना. त्यामुळे त्यांना जे वाटतं ना ते काल्पनिक असतं, भ्रम येतो, भ्रम. त्यांना सांगायला पाहिजे की तुम्हाला सक्सेस बरोबर पीस पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, शांती, समाधान, सुख, शांती, समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल आणि यश पण पाहिजे असेल, सर्व पाहिजे असेल, बॅलन्स लाईफ पाहिजे असेल, तर तुम्हाला जीवनविद्येशिवाय पर्याय नाही. नक्कीच. मी नेहमी सांगतो, आम्ही जेव्हा कुठे लेक्चरला जातो ना तेव्हा मी सांगतो की स्ट्रेस येतोच, प्रत्येक सक्सेस बरोबर स्ट्रेस आहेच, आहे की नाही, आहे की नाही. सक्सेस म्हटला, यश म्हटलं की यशाबरोबर स्ट्रेस आहेच. मग तुम्हाला सक्सेस बरोबर पीस पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, आत्मिक शांती पाहिजे असेल, तर जीवनविद्येची गरज आहे. परफेक्ट दादा. म्हणजे मला असं विचारायचं आहे दादा की प्रत्येक गोष्टीचं एज कायद्यात दिलेलं आहे. म्हणजे असं वोटिंगचं एज आहे 18 वर्ष झाल्यावर, लग्नाचं पण एज आहे, मुलीसाठी 18 आणि मुलासाठी 21, रिटायरमेंटचं एज आहे. तसं अध्यात्माचं काही एज आहे का दादा, की तरुणपणी करा, स्टुडंट असताना करा, म्हातारा झाल्यावर करा, असं काय आहे का दादा? एका वाक्यात आपण लगेच चटकन म्हणून मोकळा करतो. देऊ का? नाही, एका वाक्यातच देतो. तुम्हाला सुख ही कधी व्हायचंय, उद्या की आज? आज. मग आजपासून सोपं. तुम्हाला सुखी जर पुढल्या वर्षी व्हायचं असेल तर पुढल्या वर्षीपासून अध्यात्मामध्ये या. आत्ता पाहिजे तर आतापासून या. नक्कीच. समजलं एज? येस दादा. मला यालाच लागून एक प्रश्न विचारायचा आहे दादा. तुम्ही आता एज डिफाईन केलंय, पण
आता आपण गेले 5 दिवस जे इंटरव्ह्यूज पाहिले त्याच्यामध्ये आपला एक सारखा आलेला शब्द म्हणजे जेन झी, राईट? तर ही जी पिढी आहे, मला त्याच्यातनं शिकायला मिळालं. इतके दिवस झेनजी शब्द ऐकला नव्हता, आता कळलं. जेन झी. तर या पिढीला बेसिकली भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम हे समजावून सांगणं किंवा त्याच्याबद्दलच त्यांना काही फार वाटताना दिसत नाही. तर त्यांना आपण भारतीय संस्कृतीचं मूळ असलेलं आध्यात्मिक विचार कसे पटवून देणार? सांगितलं ना की झेनजी आहे ना, कधीतरी लहान होते ना, मग तेव्हापासून संस्कार द्यायला पाहिजे ना. म्हणून सद्गुरूंनी संस्काराला का महत्त्व दिलं आहे? कारण संस्कार हे काय तुम्ही झेनजी झाल्यानंतर होत नाहीत ना, ते लहानपणापासून द्यायला लागतात. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, कृतज्ञता, सामंजस्य, शेअरिंग, केअरिंग ह्या गोष्टी लहानपणापासून शिकवायला लागतात. कळलं ना? मी मध्ये एकदा कुठल्या तरी पॉडकास्टला सांगितलं मी की माणूस काहीतरी स्वभाव घेऊन येतो, बरोबर? हा एक स्वभाव असतो प्रत्येकाचा, पण हा स्वभाव याला योग्य वळण देणं हे काम संस्कार करतात, लक्षात ठेवायचं. म्हणून येताना तो घेऊन येईल, टॅलेंट पण घेऊन येईल, स्वभाव पण एक घेऊन येईल. चिडखोर स्वभावाची पण मुलं असतात, पण त्यांना आपण योग्य ते वळण देऊन त्यांचा राग कमी करू शकतो आपण. पण हे सगळं कधी लहानपणापासून केलं पाहिजे. तुम्ही लहानपणापासून काही करणार नाही आणि झेनजी झाल्यानंतर तुम्ही त्याला म्हणणार की आता तुम्ही राष्ट्रप्रेम करा, तर असं होत नाही. राष्ट्रप्रेम हे लहानपणा नर्चर केलं पाहिजे त्यांना लहानपणापासून. जसं जपानमध्ये करतात, जपानमध्ये लहानपणापासून त्यांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम शिकवलं जातं. कळलं ना? स्वच्छतेचं महत्त्व शिकवलं जातं, शिस्तीचं महत्त्व शिकवलं जातं. हे एकदम नाही शिकवता येत, समजलं ना? म्हणून आम्ही जे बालसंस्कार केंद्र चालवतो किंवा गर्भसंस्कार चालवतो किंवा शिक्षण अभियान चालवतो, विद्यार्थी मार्गदर्शन अभियान चालवतो, हे सगळं कशासाठी करतो? त्यांना तयार करतो आहे आपण. कारण हे सगळं संस्कार आयत्या वेळेला होत नाहीत, सगळ्यासाठी प्लॅनिंग लागतं. आणि म्हणून पेरेंट्सनी फक्त पैशाच्या मागे लागून, कारण पैशाच्या मागे लागून सुखी म्हणणार, पण जेव्हा मोठी होतं तेव्हा झेनजी झाली की मग यांची झंझटी सुरू होतात सगळी घरामध्ये, समजलं ना? मग ऐकत नाही मुलं, वाटेल तशी वागतात. मग हे सगळं टाळायचं असेल तर मुळालाच हात घातला पाहिजे, मुळाला. म्हणून मी सांगितलं ना की जीवनविद्या ही सगळ्यांना गरजेची आहे का? त्यांना स्वतःमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे पहिल्यांदा, समजलं ना? सद्गुरू म्हणतात मुलं चांगली होण्यासाठी आई वडील चांगले पाहिजे एकमेकांशी. त्यांच्यामध्ये जर घर्षण असेल, त्यांच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स असतील तर मुलांचं काय विचारायला नको. मुलांना प्रॉब्लेम होतो, ही मुलं नीट शिकत नाहीत नंतर. कारण त्यांना काय असतं माहिती आहे, आई आणि वडील जेव्हा भांडतात तेव्हा त्यांना कुठेतरी आपण इनसिक्युअर वाटायला लागतं. अरे दोघे भांडतात तर आमचं काय करणारे लोक, तेवढे हुशार असतात ते. कळलं ना? त्यामुळे तुमचं घरातलं वातावरण, तुमचे संस्कार, तुम्हाला पहिले संस्कार माहीत पाहिजे काय करायचे. त्यामुळे हे जर पुढे जाऊन राष्ट्रभक्त व्हायला पाहिजे असेल तर लहानपणापासून इंजेक्शन द्यायला पाहिजे राष्ट्रभक्तीचं, त्याशिवाय होत नाहीत. कळलं ना? बरोबर आहे. आपण जे बालसंस्कार केंद्र घेतो किंवा आपल्याकडे जे जे काही कुठल्या ज्या वयात संस्कार दिले जातात त्याच्यामागचं हेच कारण आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या जीवनविद्या मिशनमधलं प्रत्येक कुटुंब हे सुखी आणि समाधानी आहे. येस दादा, पण आम्ही दोघी जेनजी नाही, जेवीच आहोत. मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा दादा की लोक अध्यात्म जाणून घ्यायला गुरूंकडे जातात, पण काय होतं गुरूंकडे ते जातात, पण जर ते गुरु आत्मसाक्षात्कारी नसतील तर त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते ना दादा. तर मग एखाद्याला जर खरंच अध्यात्म जाणून घ्यायचं आहे, अध्यात्माची ओढ आहे, तर त्यांनी आध्यात्मिक गुरु कसे ओळखायचे दादा? तुझे पहिलं सेंटेन्स घेतलं ना की फसवतात. हां, फसवतात म्हणजे काय? ते जर पैशाची अपेक्षा करत असतील, पहिली ते निरपेक्ष असले पाहिजे. त्यांना ज्ञान काय आहे ते पुढे बघू आपण. पहिले निरपेक्ष असतील तर निदान फसणार नाही, बरोबर? ज्ञानाचं नंतर पुढलं, बरोबर? म्हणजे पहिलं तिथे बघायचं. तुला काय सांगायला नको, पहिलं जाऊन बघायचं. हिने पण असंच केलं. पहिलं सांगायला हरकत नाही ना? नको सांगतो का जरा, मजा येईल लोकांना. स्वप्नील पराडकर बरोबर लग्न केलं ना, तेव्हा जीवनविद्या मी नव्हती.
पण स्वप्नील म्हणजे नंबर 1 जीवनविद्येचा लहानपणापासून. त्यांनी पण तिला असंच सांगितलं, पहिले सद्गुरू नंतर तू. आता लव्ह मॅरेज होतं म्हटल्यानंतर तिने हो हो म्हटलं आणि आली. नंतर तो तिला घेऊन जायला आला सगळीकडे, कर्जतला आणलं, सगळं बघत होती कसे लोक वागतात काय वागतात. आणि हळूहळू जी आली ती चिकटली घोरपडीसारखी. म्हणजे तिने काय बघितलं, इथे काय फसवाफसवी आहे का. आणि बघणं बरोबर आहे, निरपेक्षपणा आहे ना हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता इथे आम्ही तुमच्याकडे पैसे मागतो का, द्यायचं तर डोनेशन द्या, नाही तर आम्ही पैसे मागत नाही, आम्ही फक्त देण्याचं काम करतो तुम्हाला, बरोबर का. ज्ञान तर नेहमी फ्रीच असतं. इथे कोर्स करतो तेव्हा पैसे फक्त खाण्यापिण्याचे आणि AC आणि इलेक्ट्रिसिटी घेतो आम्ही, बाकी ज्ञान फुकटच असतं, कळलं ना. त्यामुळे निरपेक्ष हा सगळा पहिला गुण बघायचा आपण, तो असेल पुढलं नेक्स्ट स्टेप, समजलं ना. आता नेक्स्ट स्टेप काय, ते आत्मज्ञानी असले पाहिजे. आता आत्मज्ञानी आहे की नाही आपल्याला लगेच कळणार नाही, पण सद्गुरूंनी आपल्याला काही गुण सांगितलेले आहेत की आत्मज्ञानी माणसाचे गुण काय असतात, कळलं. तो लोकांना हवा असं वाटतो. का वाटतो, कारण त्याच्याकडे सद्गुण असतात, त्याच्याकडे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता त्यांच्याकडे नांदत असतात, बरोबर ना. ते हे असं जर नांदत असेल त्यांच्याकडे, म्हणून त्यांच्या गुणांवरनं तुम्हाला कळतं की तो ज्ञानी आहे की नाही, कळलं ना. नाही तर काही असे चिडतात, काय वाटेल ते करतात, म्हणजे वेडेपणा करत असतात थोडक्यात. नंतर तिथे कर्मकांड चाललं की नाही बघायचं, समजलं ना. कर्मकांड म्हणजे काय, हे तुला समस्या आहे ना, मग तू सोन्याचं हे दे, असल्या गोष्टी काय सांगायला लागल्या ना तर आपल्या लॉजिकल बुद्धीला पटत नाही या गोष्टी, बरोबर की नाही. आणि पटल्या पण नाही पाहिजे, म्हणून असल्या गोष्टी करणाऱ्या माणसापासून आपण लांब जायचं, बरोबर. आणि ज्ञानासाठी तुम्ही त्यांची जर प्रवचनं ऐकायला लागला, त्यांच्या बोलण्यावरूनच कळायला लागतं की हे ज्ञानी आहेत की नाही, हो की नाही. त्यामुळे आणि अजून एक सद्गुरूंनी सांगितलं की आपल्या शिष्यांबद्दल, शिष्य सुखी व्हावा याच्याबद्दल कळकळ पाहिजे मनामध्ये. म्हणजे मनापासून त्याला वाटलं पाहिजे प्रत्येक माझा नामधारक सुखी व्हायला पाहिजे. हे सगळं ज्याच्याकडे आहे ना तोच खरा सद्गुरू. सद्गुरूंनी सद्गुरूंची व्याख्या सांगितली. ॲक्च्युली हे तुम्ही आम्ही किती भाग्यवान की आपल्याला निरपेक्ष आणि अचूक मार्गदर्शन करणारे सद्गुरू आणि आता व्यवस्थारूपी सद्गुरू आपल्या समोर आहेत. तर खरंच दादांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवू आपण. दादा, मला या संदर्भातच एक थोडासा वेगळा विषय आहे. मी ना एक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक रील पाहिलं. एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने तिच्या गुरूंना विचारलं की लग्नाची गरज आहे का, आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते मला थोडं पटलं नाही किंवा मला एवढं काही समजलं नाही. तर अध्यात्मात पडलेल्या युवक युवती ज्या आहेत त्यांना लग्नाची गरज आहे का. त्यांनी उत्तर काय दिलं एक ते सांग. त्यांनी असं सांगितलं की लग्न करा किंवा नका करू, आनंद महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही लग्न सुखी होणं महत्त्वाचं आहे. सुखी आनंदी राहणं महत्वाचं आहे, आनंदी राहणं महत्वाचं असं सांगितलं त्यांनी. मग त्याला इनडायरेक्टली म्हणायचे की लग्न होऊन माणसं सुखी होत नाही. त्यांनी लग्न नाही केलेलं आहे कारण. मग त्याला बोलायचा अधिकारच नाही आहे, मला बोलायचा अधिकार आहे. एक गोष्ट सद्गुरूंनी सांगितली आहे की लोनलीनेस, हे जे एकाकीपणा असतो ना हा माणसाला विष असतो, विषासारखा असतो, त्यांनी माणसाला त्रास होतो. आता लग्न न केलेली बरीच माणसं आहेत, पण एकाकी पडलेली जी असतात, मी एकाकी म्हणतोय, म्हणजे ती एकटी लग्न नसेल केलेलं आणि त्यांच्याबरोबर जर त्यांचे नातेवाईक सगळे तिला सांभाळत असतील तर एकाकीपणा दिसत नाही. पण जनरली काय होतं माहिती आहे, एकदा तुम्ही लग्न नाही केलं, म्हणजे मी मुलींबद्दल बोलतो आहे, मुलींनी लग्न नाही केलं तर काय होतं, हळूहळू भावांचं कुटुंब चालू होतं, आईवडील म्हातारे होत जातात आणि मग ती एकटी पडायला लागते. आणि मग आयुष्याच्या सांज म्हणतात ना, सांजच्या वेळेला उत्तरार्धामध्ये काय होतं माहिती आहे, एकाकीपणा खूप येतो. मैत्रिणी पण आपापल्या संसारामध्ये गुंतलेले असतात, सगळेजण आपापल्या संसारामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे भाऊ म्हणा बहीण म्हणा कोण असेल ना ते एकमेकांना विचारत नाही, कारण वेळच नसतो त्यांना, पण त्यांना त्यांचंच घर सांभाळताना नाके नव, बरोबर. त्यामुळे एकाकी पडणं वाईटच असतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला कोणतरी आधार असावा लागतो आणि नवऱ्यासारखा आणि बायकोसारखा आधार कोणच नसतं,
लक्षात ठेवायचं. तुम्ही भाऊ असेल बहीण असू दे, ते तात्पुरते असतात. खरे एकमेकांची काळजी घेणारे फक्त नवरा बायकोच असतात, घेणारे असतील तर. हा महत्वाचा प्रश्न आहे. असो, तो वेगळा प्रश्न घेऊया आपण. तर लग्न न करणं ते संबंध नाही, लग्न नीट करणं त्याचा संबंध आहे. लग्न न करणं आणि करणं त्याचाही संबंध नाही. लग्न करताना नको त्या माणसाची तुम्ही लग्न केलं तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तिथे शहाणपण पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून लग्न करताना शहाणपण पाहिजे. पण मला असं वाटतं की लग्न केल्याशिवाय माणसाचं लाईफ होत नाही. जीवनामध्ये नुसतं फिजिकल अट्रॅक्शन हे थोडे दिवस असतं, त्याच्यानंतर कर्तव्य जबाबदाऱ्या पाळण्यासाठी एकमेकांना मदत, एकमेकांना आधार याची गरज असते, समजलं ना. आणि दुसरं मी मागे सांगितलं होतं की लग्न संस्था राहिली पाहिजे, नाही तर मुलंच होणार नाही. झाली तर त्याचे फादर कोण मदर कोण कळणार नाही आपल्याला. असं तो मुलगा पण जगू शकणार नाही. मग ती मुलं गुंड होतील, गुंड प्रवृत्तीचे होतील, कारण त्यांना कोणच बाप नाही म्हटले ती मुलं काय होणार ना, समजलं ना. त्यामुळे लग्न संस्था टिकली नाही तर जग टिकणार नाही. मग सगळे फक्त म्हातारेच राहतील, तरुणी माणसं तयारच नाही होणार, मुलंच नाही येणार. त्यामुळे ही जी लग्न पद्धती जी आहे ही निसर्ग नियमाला धरू नये. कारण रिप्रोडक्शन पद्धत ही निसर्गाने आणलेली आपल्याकडे. आपण मुलांना जन्म देण्याची जी शक्ती आईला मिळालेली आहे, बायकांना मिळालेली आहे, ती निसर्गाने दिलेली देणगी आहे. तर निसर्ग जे काही देतो त्याचं काहीतरी हे असतं ना. आणि लग्न संस्थेमध्ये आपण काय केलं आहे की त्याला काहीतरी फॉर्मल एक बंधन आणलेलं आहे. नाहीतर मग फिजिकल अट्रॅक्शन कोणाशी होऊन सगळं केऑस होऊ शकतो सगळीकडे. म्हणून लग्न संस्था ही टिकलीच पाहिजे, लग्न हे केलंच पाहिजे. आता ज्यांची नाही झाली इट्स ओके, मग त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे, कळलं. कधी कधी लग्न का होत नाही, खूपच कंडिशन्स असतात सुरुवातीला. मला असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे, करता 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 वय निघून जातं. तेव्हा आई वडील पण शहाणे पाहिजे. सगळं पाहिजे म्हणून सर्वांनी आपल्या जीवनविद्येमध्ये यायला पाहिजे. थोडक्यात परमार्थ आणि लग्न न करण्याचा काही संबंध नाही. आपल्या सद्गुरूंनी संसार आणि परमार्थ दोन्ही सुखाचा करून दाखवलेला आहे आणि ते आपल्यासाठी उदाहरण आहे. सद्गुरूंनी आणि व्यवस्थारूपी सद्गुरूंनी पण. येस. तर मला पुढचा प्रश्न दादा तुम्हाला विचारायचा आहे. आम्ही सगळी संसारी माणसं, शारीरिक प्रॉब्लेम्स, मानसिक प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम आमच्याकडे असतातच. तर याच्यावर सोल्युशन म्हणजे अध्यात्म आहे का हो? शारीरिक प्रॉब्लेम आणि काय बोलली, मानसिक प्रॉब्लेम, फायनान्शियल पण, आर्थिक प्रॉब्लेम, सामाजिक प्रॉब्लेम, वैश्विक प्रॉब्लेम, सर्वांवर उपाय तो म्हणजे जीवनविद्या. अध्यात्म नाही, प्रॅक्टिकल अध्यात्म. प्रॅक्टिकल अध्यात्म. जीवनविद्या हे सर्वांसाठी, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, वैश्विक आणि पाहिजे काय सर्व समस्यावर एकच उपाय, तो म्हणजे जीवनविद्या. याचं कारण का, सगळीकडे ज्या समस्या येतात ना तिथे शहाणपणाचा अभाव असतो. कुठलीही समस्या घ्या, शारीरिक समस्या काय येतात, निसर्गाने सगळं दिलेलं आहे. आपल्याला इम्युन सिस्टम दिलेली आहे, हिलिंग पॉवर दिलेली आहे, पचनशक्ती, सगळ्या शक्त्या दिलेल्या आहेत. पण त्या तुम्ही शक्तीचा गैरवापर करायला सुरुवात केला तर शारीरिक समस्या होतात. मग तिथे शहाणपण पाहिजे. किती खावं, कसं खावं, काय प्यावं, याच्यावर जर तुमचा धरबंध नसेल तर शारीरिक समस्या. इथे अध्यात्माचा संबंध कमी आहे आणि शहाणपणाचा संबंध जास्त आहे. आणि हे शहाणपण अध्यात्मामधनं येतं. म्हणून आम्ही त्याला स्पिरिच्युअल विजडम म्हणतो. स्पिरिच्युअल विजडम म्हणजे काय, स्पिरिच्युअल जे प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे बेसिक जे अध्यात्म आहे त्या अध्यात्मामधनं आपण काहीतरी शिकतो आणि ते शिकलेलं आपल्या जीवनात वापरणं म्हणजे स्पिरिच्युअल विजडम, कळलं ना. कारण शहाणपण कुठून येतं, विवेक कुठून येतो, विवेक हा अध्यात्मामधनं येतो. सो विवेक आपल्याकडे आला पाहिजे. आपल्याकडे नुसता विकास होत चाललेला आहे, कळलं ना. विकास म्हणजे सद्गुरू नेहमी म्हणतात उत्कर्ष आणि उन्नती. तर आपल्याकडे उत्कर्ष होत चाललेलं आहे. विज्ञान झपाट्याने नवीन नवीन शोध लावते, पण त्याच्याबरोबर विवेक नावाची चीज येत नाही आहे, कळलं ना. म्हणून सद्गुरूंनी नेहमी म्हटलं की प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, पण त्याच्याबरोबर उत्कर्ष आणि उन्नती पण पाहिजे. आणि उन्नती म्हणजेच मनाचं उन्नयन.
मनाचं उन्नयन म्हणजे मन व्यापक होणं. हे सगळं जीवनविद्या शिकवते. हे शहाणपण जीवनविद्या देते. तर हे शहाणपण ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे समस्या येणं फार कमीत कमी समस्या येऊ शकतं. कारण शेवटी मी सांगितलं ना, आपला स्वतः संबंध वातावरणाशी पण असतो. भाज्या चांगल्या नसतील त्याचा पण परिणाम आपल्याला होत असतो. त्यामुळे जे काही आपल्या हातात आहे त्याचं आपण जर नियमन केलं तर मग समस्या कमीत कमी येते. पटलं का? Yes, Perfect, yes, दादा. perfect, दादा. Thank म्हणजे you. आपला उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही पण साधायचे आणि जीवनविद्या मिशन मधली प्रत्येक व्यक्ती सुखी आहे कारण की ते दोन्ही अंगाने उन्नती आणि उत्कर्ष पण करत आहे. मला आणि इवन आपण जिथे बसलेलो आहोत कर्जत ज्ञानपीठ, इथे जर कोणी नवीन लोक असतील तर आपण इथे प्रोफेशनलसाठी स्पिरिच्युअल विजडम इन डे टू डे लाईफ हा कोर्स इथे घेतो 2 दिवसाचा. त्या आपण तर सुखी व्हायचंच आहे पण आपल्याला इतरांना देखील सुखी करायचं आहे. म्हणून आपण त्या कोर्ससाठी नवनवीन जे लोक आहेत त्यांना इथे घेऊन यायला हवं. कारण 14-15 आहे आता. 14-15 14-15 डिसेंबरला आहे. 14-15 डिसेंबरला असं दादांनी सांगितलं आहे. आता तुम्ही ह्या कोर्सला रजिस्ट्रेशन तर कराच, पण तुमच्या आणखीन कोणी ओळखीचे असेल त्यांना देखील या कोर्सला घेऊन या, कारण त्यांना देखील उत्कर्ष आणि उन्नतीची गरज आहे. आहेत का प्रश्न अजून? आहेत ना, भरपूर प्रश्न आहेत दादा. मी विचारू? हा विचार. दादा, जे अध्यात्म बाहेर म्हणजे अध्यात्म ह्या गोष्टीचे सांगितलं होतं किंवा परमार्थ सांगितला होता त्याच्यातून मला असं वाटतं की संसाराविषयी किंवा सुखसुविधांविषयी थोडीशी विरक्ती येऊ शकते. तर हे आहे का? म्हणजे चांगला प्रश्न विचारला. विरक्ती म्हणजे काय हा इथून सुरुवात आहे सगळं, समजलं ना. आणि एक लक्षात ठेवायचं की संसार करायचा म्हणजे काय करायचं. सद्गुरूंनी काय सांगितलं की संसार सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. आता सुखाचं करणं म्हणजे काय, प्रपंचाच्या अंगाने पण सुख पाहिजे आणि परमार्थाच्या अंगाने पण सुख पाहिजे, म्हणजे दोन्ही पाहिजे. सद्गुरूंनी ते बॅलन्स केलेलं आहे, समजलं ना. त्यामुळे विरक्ती हा शब्द आमच्याकडे नाही आहे. कळलं ना. सद्गुरू काय म्हणतात, समाधानाच्या अधिष्ठानावर तू तुझी प्रगती करत राहा. समाधानाचं अधिष्ठान म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला एक अधिष्ठान दिलेलं आहे. परमार्थाचं अधिष्ठान काय आहे की समाधान, कृतज्ञता या अधिष्ठानावर तुम्ही जर सगळं काही करत गेला, संसार करत गेला, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी व्हाल. खऱ्या अर्थानेचा अर्थ काय की परमार्थाच्या अधिष्ठानावर तू जेव्हा संसार करते तेव्हा तू खऱ्या अर्थाने सुखी होते. कळलं. कारण थोडंसं बोलू आणखीन. हो दादा, बोला ना. कारण काय होतं माहिती आहे, आपण विषय सुखामध्ये, विषय सुख म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही. आज जे काय तुम्ही सुख शोधताय ती सगळी विषय सुख. कळलं ना. तर विषय सुखामध्ये अडकत गेलं की एक गुंता होत जातो माणसाला आयुष्याचा. आज आपला आयुष्याचा गुंता झालेला आहे. आपण गुंतत गेलेलो आहोत. म्हणजे हाव आणि धाव याच्यामध्ये आपण गुंतत जातो. म्हणून सद्गुरूने उदाहरण दिलं की रेशमी किडा आणि साधा कोळी, दोघांचं उदाहरण दिलं. कोळी कसं एक जाळं विणतो पण त्याच्यामध्ये तो विहार करतो, आणि रेशमी किडा जाळं विणतो आणि त्याच्यामध्ये अडकतो. आपलं तसं झालेलं आहे. आपण रेशमी किडे झालेलो आहोत. आपणच गुंता वाढवत नेतोय संसाराचा आणि त्या गुंतामध्ये आपण अडकत जातोय. समजलं ना. म्हणून प्रपंच कसा करायचा, सद्गुरू जेव्हा म्हणतात की प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, हे जेव्हा सद्गुरू म्हणतात तेव्हा प्रपंचाच्या अंगाने पण सुख पाहिजे आणि परमार्थाच्या अंगाने पण सुख पाहिजे. दोन्ही पाहिजे सद्गुरू. पण दोन्हीकडे कुठेतरी थांबता आलं पाहिजे. थांबायचं कुठे हे शहाणपण असतं. नाही तर विषय सुखाच्याच फक्त मागे लागतो आपण. आपल्याला आत्मसुख नकोच असतं किंवा खरं सुख नको असतं. समजलं ना. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आता विरक्ती म्हणजे एकदमच सगळं आता खरं म्हणजे वैराग्य आणि विरक्तीमध्ये सद्गुरूंनी फरक केलेला आहे. वैराग्य म्हणजे सगळं सोडून देतात, काहीच नको, बायका मुलं नको, काहीच नको, सगळं सोडून जातात कुठेतरी. सद्गुरूंना तसला वैराग्य नको आहे. ते म्हणतात तो वैताग आहे. सद्गुरू म्हणतात विरक्ती कुठून आली पाहिजे, तृप्तीतनं आली पाहिजे. तृप्तीतनं विरक्ती म्हणजे काय की हा माणूस कायम तृप्त असतो. जे काही आहे त्याच्यात तो समाधानी असतो. त्याची हाव आणि धाव नसते. तो समाधानी असतो, तो तृप्त असतो, तो मिळवतो. पण समाधानाचे अधिष्ठान आहे. फरक आहे ह्याच्यामध्ये. मिळवणं बंद करत नाही तो,
पण मिळवताना तो समाधानी असतो, आणखीन मिळवतो. कळलं ना? बहुतेक लोक असे असमाधानी असतात, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही म्हणून धावत असतात. म्हणजे कितीही असलं तरी तुझं आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे असं होऊन ते दुःखी होत असतं. पण इथे असं नाही आहे. इथे विरक्ती कशी आहे? तृप्तीतनं आलेली आहे. म्हणजे आहे त्याच्यात मी समाधानी आहे त्याच्यामध्ये मी कृतज्ञ आहे आणि मी नाही त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. ही जी ह्याला विरक्ती म्हणतात. ह्याला म्हणतात कुठे न अडकता, म्हणजे कुठेही संसाराच्या जाळ्यामध्ये अडकला नाही पाहिजे. आता परमार्थाच्या अंगाने संसार कसा करायचा असतो? तो अलिप्तपणे करायचा असतो. अलिप्तपणे म्हणजे कोपऱ्यात जाऊन बसायचं नाही आहे. अलिप्तपणे करणं याचं उदाहरण सद्गुरूंनी छान दिलेलं आहे. फणसाचे गरे आहे ना वेळ? फणसाचे जे गरे असतात ना, ते काढताना हाताला चिक लागतो, माहिती आहे? तसं आपण जीवनामध्ये जेव्हा गुंततो तेव्हा आपल्या हाताला चिखल लागतो. चिखल लागतो म्हणजे हेच दुःख, चिंता, काळज्या, हे ते सगळं लागतं. सद्गुरू म्हणतात काय, तेल लावलं तेल आणि फणसाचे गरे काढले तर तुम्हाला त्रास होत नाही, माहिती आहे? बायका सांगतील बरोबर. तेल लावून जर फणसचे गरे काढले तर हाताला चिकटत नाही. ह्याला म्हणतात अलिप्तपणे. मग हे कसं करायचं? स्मरणाचं तेल लावलं की माणूस अलिप्तपणे काम करू शकतो. मग हे स्मरणाचं तेल म्हणजे काय? तू सगळ्या ॲक्टिव्हिटी करत असताना, सगळी कर्म करत असताना तुझं स्मरण त्याचं पाहिजे. आतमध्ये जे स्वरूपाचं स्मरण सतत पाहिजे. त्याच्या स्मरणातच तू सगळं केलं पाहिजे. म्हणून गीतेमध्ये काय म्हटलं आहे? माम अनुस्मर विद्येच युद्धेच. म्हणजे काय? युद्ध कर तू, पण माझ्या स्मरणात, म्हणजे मीच्या स्मरणात. माझ्या म्हणजे श्रीकृष्ण नाही, श्रीकृष्ण म्हणजे स्वरूप. स्वरूपाच्या स्मरणामध्ये तू जर युद्ध केलं तर तुला चिकटणार नाही काहीच. पाप पण चिकटणार नाही आणि पुण्य पण चिकटणार नाही. आणि तू मोकळा होशील. मोक्ष म्हणजे मोकळा होशील. तुझ्या जीवनाचं गणित सुटेल. बरोबर? मग इथे आपल्याला काय करायचं? अलिप्तपणे संसार करता आला पाहिजे. अलिप्तपणे करण्यासाठी कसं पाहिजे? समाधानाचं अधिष्ठान पाहिजे आणि स्मरण आतमध्ये पाहिजे. म्हणजे काय? जे काही मी करतोय तोच करतोय हे स्मरण कधीही जाता कामा नये. आपण मी करतो, मी केलं, पण मी केलं म्हणता म्हणता आपण आपला अहंकार वाढत जातो. कळलं ना? म्हणून मी केलं जरी म्हटलं तोंडाने तरी आतून काय पाहिजे? तो मी म्हणजे आतमध्ये आहे ते स्वरूप चैतन्य शक्ती आहे. ती चैतन्य शक्ती मी म्हणते आणि चैतन्य शक्तीचं स्मरण करत करत तू जर संसार केला. आता तू म्हणणं हे कसं करायचं असतं? ह्याला साधना म्हणतात. सद्गुरू तुम्हाला दिव्यबोध, दिव्य साधना जी देतात ते कशाला देतात? हे सगळं जमायला पाहिजे म्हणून. नाहीतर तेल लावणं सोपं आहे, स्मरण करणं कठीण आहे ना, हो की नाही? ॲक्च्युली मला हा प्रश्न पडला होता. तर तोंडावरूनच मला कळलं तुम्ही काय बोलता ते कसं करायचं. बरोबर ना? म्हणून स्मरण कसं करायचं सद्गुरूने आपल्याला शिकवलेलं आहे. सुरुवात कृतज्ञतेने स्मरण कर. कृतज्ञतेचं स्मरण प्रत्येकाला करता येण्यासारखं आहे. शक्य आहे ना? सतत कोणी काहीतरी केलं लगेच कृतज्ञता वाटली पाहिजे. कृतज्ञता सतत जर तुम्हाला वाटत गेली ना तर तुम्ही अलिप्त होता. लक्षात ठेवा. कशातनं अलिप्त होता? मीतनं अलिप्त होता. हे जे मी पण आहे ना, हे गुंता कशामुळे होतो? मीपणामुळे होतो. आज ती तृप्ती मी करते ना, तिथे घोटाळा आहे. म्हणून या तृप्तीला बाजूला करता पाहिजे. अस्मिताला बाजूला केलं की जे उरतं ते सुख आणि समाधान. लक्षात ठेवायचं. पण ते बाजूला करणं सोपं नाही. मग सुरुवात स्मरणाने करायची. मग स्मरण कसं करायचं? कृतज्ञतेने स्मरण करायचं. कृतज्ञतेने स्मरण केलं की काय होतं? आहेचं स्मरण होतं. लक्षात ठेव. कारण कृतज्ञ असलं की माणूस काय म्हणतो? दोन गोष्टी करतो. कृतज्ञ जेव्हा माणूस असतो तेव्हा तो काय म्हणतो? मी करू शकत नाही, सर्व आहे म्हणून होतंय. त्याला कळतं की हे मी नाही केलं, सर्व आहेत म्हणून झालंय, सर्व आहे म्हणून झालंय. म्हणून तो काय करतो? सतत कृतज्ञ असतो आणि त्याचा मी पण कमी होत जातं. कळलं ना? त्यामुळे हे मी पण जर कमी झालं आणि स्मरण वाढत गेलं, मीचं मरण व्हायला पाहिजे, मीपणाचं मरण व्हायला पाहिजे आणि स्मरण वाढत गेलं पाहिजे. स्मरण कशाचं? कृतज्ञतेने आहे त्याचं. जो आहे
जे आहे, ज्यांच्यामुळे आपण आहोत, या सर्वांबद्दल सतत कृतज्ञता जर तुम्ही भरत राहिला मनामध्ये, तर तुम्ही न गुंता, संसारात न गुंता अलिप्तपणे तुम्ही काम करू शकता, सगळं काही करू शकता. संसार करा, प्रपंच करा, नोकऱ्या करा, सगळं करा, पण ते करताना कृतज्ञतेने स्मरण करत राहायचं, कोणाचं आहे त्याचं. म्हणून सतत आपल्याकडे जे आहे कृतज्ञ, बायको आहे कृतज्ञ राहा, मुलं आहेत कृतज्ञ राहा. जेवढा कृतज्ञ राहायला सुरुवात करशील तेवढं तुझं मी पण मरून जाईल, आणि एकदा अहंकार मेला की दुःखामणे देव झाला. थँक्यू दादा. परमार्थाचा परम अर्थ सहज साध्य असा स्मरण योग सद्गुरूंनी आता आपल्याला दादांनी शिकवलाय. कृतज्ञतेवर जेव्हा दादा बोलतात ना, तेव्हा जगात भारी कोट आणि जगात भारी अमृत तुषार कृतज्ञतेवरचा असेल तो मला फार भावतो दादांचा. तो म्हणजे कृतज्ञतेने भरलेलं आणि भारलेलं मन आपल्यासाठी चांगल्या आणि योग्य असलेल्या वस्तू, वास्तू, परिस्थिती आणि व्यक्ती आपल्याकडे आकर्षित करत असतं. एवढं भारी कृतज्ञतेबद्दल मला नाही वाटत कुणी सांगितलंय. म्हणजे दादा कृतज्ञते मानलं पाहिजे, लक्षात बरोबर आहे सगळं. कृतज्ञतेमुळे आपल्याला सगळं मिळतं, इतकं तुम्ही सांगताय ते. माझा असा प्रश्न आहे, काही लोक काय करतात, अति चैनचंगळ करतात किंवा अति अध्यात्म करतोय म्हणून दाखवतात. म्हणजे एक या टोकाला एक या टोकाला, अशी समाजात आपण लोक बघतो. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे एक्झॅक्टली काय तुला विचारायचं? म्हणजे एकतर खूप चैनचंगळ करणार किंवा अति परमार्थाच्या मागे लागलेले असतात, सगळं काही सोडून दिलेलं असतं. म्हणजे दोन्ही टोकं गाठतात ते लोक. दोघी अर्धवट आहेत. दोघे अर्धवट आहेत आणि जनरली सगळे हेच शिकवतात, सगळं सोडा म्हणून सांगतात. काही काही संस्था अशा आहेत की नवरा बायकोशी भावाप्रमाणे राहा, भाऊ आणि बहिणी पण राहा, नाहीतर तुम्ही सगळं सोडून इकडे या. हे असलं शिकवणारे लोक आहे ना, पहिले सांगतो म्हणजे हे सगळं चुकीचंच आहे. कारण सगळ्यांनी जर ब्रह्मचर्य केलं तर आपल्याला हे कशा निसर्गाने आपल्याला कशाला सगळं दिलेलं आहे, आणि ते होत पण नाही त्यांचं. म्हणजे वाटतं आपल्याला अतिरेक केला की त्याचा प्रॉब्लेमच असतो, म्हणून त्याचा काय अर्थ नसतो. म्हणून सद्गुरूंनी सुवर्णमध्ये शिकवलं आपल्याला, चैनचंगळ नको, पण चांगल्या सुखसोयी पाहिजे, कम्फर्ट्स ऑफ लाईफ पाहिजेच. म्हणजे अगदी चैनचंगळ नसली तरी साधारणपणे सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे, आपापल्या पगाराप्रमाणे, बरोबर. आणि परमार्थ प्रपंच सोडून करायला शिकवलं नाही सद्गुरूंनी, किंवा काहीचा त्याग करायला शिकवलं नाही. सद्गुरू म्हणतात प्रपंचात राहून तू कर, आणि नुसतं सांगत नाहीत, कसं करायचं ते पण शिकवतात. समजलं ना? म्हणून मी सांगितलं ना, कृतज्ञता कुणाकुणाची करायची हा प्रॉब्लेम आहे ना. तू जे म्हटलं वस्तूंची पण कृतज्ञता व्यक्त करायला लागते, तर तुम्हाला ती वस्तू पण काय म्हणतात त्याला उपयोगी पडते, नाही तर पडत नाही. कळलं ना? तुम्ही म्हणणार वस्तू निर्जीव आहे म्हणून काय झालं? वस्तू निर्जीव आहे, आपल्या भावना सजीव आहेत ना. आपली भाव त्याच्याबद्दल काय आहे त्याला महत्त्व आहे. ती वस्तू तुझ्याकडे अट्रॅक्ट होते म्हणजे ती चालून येत नाही तुझ्याकडे. नाही तर म्हणणं वस्तू चालून येईल का? ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली तसं काय येईल? तसं काय नसतं. वस्तू चालून येते म्हणजे तुझा जो भाव असतो त्या वस्तूप्रतीचा, कृतज्ञतेचा भाव, हा भाव तुमच्या अंतर्मनात जातो आणि अंतर्मन ती वस्तू तुमच्यापर्यंत आणून पोचवते. कोणाच्या तरी निमित्ताने, कोणाच्या तरी मार्फत ती वस्तू तुमच्याकडे पोचते, व्यवस्था होते. वास्तू, परिस्थिती, सगळं. वास्तू म्हटलं की तुमचं घर आलं, वस्तू म्हटलं की जे काही तुम्हाला पाहिजे ते, परिस्थिती आज चांगली परिस्थिती येणं हे, आणि व्यक्ती चांगलं बायको मिळणं, चांगलं नवरा मिळणं, मुलं मिळणं, हे सगळं थोडंसं काय म्हणतात त्याला कारण आहे प्रत्येक गोष्टीला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे आपल्याकडे आपली ताकद आहे, ती वापरली पाहिजे. सतत कृतज्ञ राहायला पाहिजे. येस. विश्व प्रार्थना सद्गुरूंचा अद्भुत चमत्कार आणि जगाला दिलेला सगळ्यात मोठा म्हणजे त्याचं वर्णन किती करावं, काय करावं. तर आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वांना माहीत असेल की एकदम महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे सर्वांना, है ना.
तर जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो दादा, संसारी माणसं आपण जेव्हा रेग्युलर प्रार्थना म्हणतो तेव्हा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, याने सगळं मिळणार आहे, हे सगळं सद्गुरू सांगतात, दादा सांगतात, हे माहिती पण आहे. पण ना मनापासून कधीतरी वाटत नाही सर्वांना मनापासून म्हणावं. तर मनापासून म्हणण्यासाठी काहीतरी अध्यात्म किंवा ट्रिक्स टिप्स सांगा ना दादा, की रोज ते मनापासून होईल. सर्वांना मिळू दे, सर्वांना मिळू दे दादा. सांगितलं नाही, सगळं ज्ञानातून होतं. मनापासून कधी होईल? ज्ञानातून. मनाला आकार कधी येतो? ज्ञानातून येतो. म्हणून सर्वांना का म्हणायचं हे जेव्हा कळतं ना, तेव्हा लोकांना त्याचं महत्त्व कळतं. आता सर्वांमध्ये मी आहे, सद्गुरूंनी काय सांगितलं की सर्वांमध्ये तू आहेसच ना. मग तू जेव्हा सर्वांचा मागतो तेव्हा तुझ्याकडे ते येतच ना, तू आहेस त्याच्यामध्ये, कळलं ना. पण तू मला म्हटलं फक्त तर मग शंका कुशंका येतात आपल्याच मनात. आपलंच मन आहे सगळं, दुसऱ्यांचं कोणाचं नाही. आपल्याला वाटतं आपल्याला मिळावं, मनालाच वाटतं, पण मनच म्हणतं की कसं मिळेल, हो की नाही. मन म्हणतं कसं मिळेल, शंका कुशंकानी मन भरून जातं आणि मग मिळत नाही ते, कळलं ना. म्हणून सर्वांना म्हटलं ना की या शंका कुशंका बाजूला होतं आणि सर्वांना म्हटलं की आपलं मन व्यापक होतं. मी मगाशी जे मनाचं उन्नयन म्हटलं, मनाची उन्नती म्हटली, म्हणजे काय, मनाचा मोठेपणा. उन्नयन म्हणजे काय असतं सांगा. मनाचं उन्नयन म्हणजे काय, किंवा अंतर्मनाचं उन्नयन आपण म्हणतो, म्हणजे शुद्धीकरण म्हणतात त्याला. मनाचं शुद्धीकरण होत जातं आणि एवढं शुद्ध आणि सूक्ष्म होत जातं की ते शेवटी दिव्य होतं. त्याला दिव्य मन म्हणतात. आपण अंतर्मनापासून सुरू होतं, अंतर्मन, अमन, शुद्ध मन, दिव्य मन, बरोबर. तर हे जे शुद्ध आणि दिव्य मन आहे ना, ही उन्नती आहे मनाची, कळलं ना. आणि जेवढं तुमचं व्यापक होतं मन तेवढं ते सूक्ष्म होतं, कळलं का. जेवढं व्यापक, आता आकाश बघ, एवढं व्यापक आहे की नाही, केवढं व्यापक आहे. आकाशाला व्यापक काहीच नाही, त्याच्या फक्त चैतन्य शक्ती त्याच्याकडे जास्त आहे व्यापक, बरोबर. कारण चैतन्य शक्ती आकाशाला गवसणी घालू शकते. म्हणजे चैतन्य शक्ती किती व्यापक आहे. तर ती सोडून दे, आकाश तर आपल्याला कळतं. आता आकाश एवढं व्यापक आहे तरी अणु रेणूमध्ये गेलं तरी ते असतं, कारण ते सूक्ष्म आहे. जेवढं व्यापक तेवढं सूक्ष्म, कारण जेवढं व्यापक ते कुठेही जाऊ शकतं ना, समजलं ना. म्हणजे अणु रेणूच्या आतमध्ये सुद्धा आकाश आहे. पोकळी म्हणतात ती आहेत ना. म्हणून थोडक्यात काय, जेवढं व्यापक तेवढं ते सूक्ष्म, कळलं ना. जेवढं स्थूल ते कुठेही जाणार नाही. स्थूल आता गोष्ट कुठेही हलत नाही बघा. ही काय माझ्या तोंडातनं आतमध्ये जाणार नाही. हवा जाईल, पाणी जाईल, आकाश जाईल, पण हे नाही जाणार ना. तर सांगायचा मुद्दा काय, जेवढं व्यापक होईल ना, मनाचं जेवढं व्यापक होईल, म्हणजे काय, मनाला मनापासून वाटलं पाहिजे की सर्वांचं भलं होते, मनापासून वाटलं पाहिजे. आणि ही साधना आहे. सद्गुरूंनी आपल्याला दिव्य साधना आहे ना दोन्ही बाजूनी शिकवलेली आहे. एक व्यतिरेक आणि एक अन्वय साधना, असं दोन साधना आहे. का वेळ बोलायला? आहे दादा, आहे आहे, दादा, बोला. आहे, आहे. व्यतिरेक आणि अन्वय साधना सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे. पण व्यतिरेक साधना सोपी असते करायला, सोपी म्हणजे शक्य असते. अन्वय साधना एवढी सोपी नाही आहे. म्हणजे सर्वांमध्ये तो बहाणं, सर्वांमध्ये ती चैतन्य शक्ती किंवा तो परमेश्वर किंवा तो ईश्वर सर्वांमध्ये तोच आहे ना. सर्वांमध्ये तीच चैतन्य शक्ती आहे, मी म्हणणारी. पण ती पाहणं एवढं सोपं नाही. आपण पहिलं पाहतो ती व्यक्तीचे संस्कार, त्याच्यावर झालेले अनुभव, आपलं जे बायस मन, तेच पूर्वानुभव बघत असतो आपला. त्यामुळे त्याच्या आतली शक्ती बघायचं दूर राहावं, बरोबर ना. त्यामुळे ते सोपं नाही अन्वय. सर्वांमध्ये तो आहे बघणं. पण व्यतिरेक म्हणजे काय, की आतमध्ये अंतर्मुख होऊन तोच आपल्यामध्ये कसा आहे, जो परमेश्वर आहे, जो आपल्याकडे ईश्वर रूपाने वास करतो आहे, त्याचं भान घेणं, त्याची जाण घेणं, हे एक वेळ सोपं आहे. अंतर्मुख झालो तर अंतर्मुख व्हायला लागतं त्याला, कळलं ना. म्हणून अंतर्मुख जर तू झालं तर ते शक्य होतं. पण बहिर्मुख होऊन सगळ्यामध्ये पाहणं एवढं सोपं नाही आहे, कळलं ना. मग सद्गुरूंनी काय केलं, तुम्हाला अंतर्मुख होऊन शिकवलं दिव्य साधना. ॲट द सेम टाईम तुम्हाला व्यापक होण्यासाठी त्यांनी अन्वयाची साधना पण तुम्हाला शिकवायला सुरुवात केली. कशी केली? पहिल्यांदा व्यवस्था रूपाने पहा म्हणून सांगितलं. कारण
प्रत्येक चर आणि अचर ही त्याचंच आविष्कार आहे, परमेश्वराचंच ते आविष्कार आहे आणि त्या प्रत्येकामध्ये तो आहेच, बरोबर ना. हे पहिलं शिकवलं. पण तो आहे तो पाहणं सोपं नाही ना. मग काय शिकवलं की तो कुठल्या रूपामध्ये आहे, तो व्यवस्था रूपामध्ये आहे का, तर त्याच्या ठिकाणी आनंद आहे, स्वानंद तिकडे पण आहे ना. त्यामुळे आनंद आहे म्हणून तिथे व्यवस्था आहे, व्यवस्था आहे म्हणून तिथे आनंद आहे, म्हणून व्यवस्था पाहायला शिक, बरोबर. मग सद्गुरूंनी तुम्हाला एका बाजूने व्यवस्था पाहायला शिकवलं, एका बाजूने प्रार्थना, सर्वांचं भलं म्हणायला शिकवलं. हे सगळं तुम्हाला अन्वयाकडे नेते, अन्वयाकडे. हळूहळू तुम्हाला कळलं पाहिजे सर्वामध्ये मीच आहे, मी कोणालाही दुःख देणार नाही, हे ज्ञानाने कळलं पाहिजे. आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार संपवायचं ना आता. आहे दादा. आहे वेळ आहे ना. तसला काय प्रश्न आहे का तुमच्याकडे आत्मसाक्षात्कार? नाही. नाही, मी बोलू मग. हां बोल. मला असं विचारायचं होतं की अध्यात्मामुळे माणूस आत्मसाक्षात्कारी होईल, पण त्याचा संसार सुखाचा होतो का, असा प्रश्न होतो. बरं, म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे प्रश्न. आहे. तर हे आत्मसाक्षात्कार जो आहे ना, तिथपर्यंत लाखो लोकांमध्ये एखादा माणूस होतो, एखादा. आणि तो जरी झाला तरी तो प्रपंच सोडतो, सगळं सोडतो. सद्गुरूंना एवढं ते मान्य नाही आहे, समजलं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की ज्ञान घे तू. दिव्यबोध दिव्यसाधना का शिकायची? ज्ञानासाठी. आता ज्ञानाचं 3 प्रकार आहेत. समजणं, उमजणं आणि अनुभवणं, असं 3 भाग आहेत. समजतं, आता सर्वांचं भलं म्हटलं की माझं भलं होणार, समजलं. उमजतं कधी? व्हायला लागलं की उमजतं, की बाबा मी असं म्हणायला लागलो, काय काय चांगलं झालं, उमजलं. अनुभवणं, आता हे खरं अनुभवणंच आहे, पण हे ह्याच्या बाबतीत सोपं आहे अनुभवणं, पण तरीसुद्धा तेवढं अनुभवता येत नाही. जरा वाईट झालं की आपण म्हणतो नाही झालं, बरोबर की नाही. पण आतलं जे आहे ना, ते तुला अनुभवायला सोपं नाही आहे. म्हणजे साक्षात परमेश्वराचा अनुभव येणं ही खूप पुढची गोष्ट आहे. पण निदान त्याला स्पर्श करणं, स्वरूपाला स्पर्श करणं, त्याचं ज्ञान की समाज निर्मित मी म्हणजे काय, मी पण म्हणजे काय, हे सगळं ज्ञान जेव्हा तुला मिळतं ना, तर या ज्ञानातून तुझी खूप बुद्धी चांगली होते, तीक्ष्ण होते, कळलं. आणि ज्याला खरं ज्ञान आहे, नुसतं पोपटपंची नाही, नाही तर वाचलं आणि बोललं त्याला पोपटपंची म्हणतात. उमजलं पाहिजे ते ज्ञान, समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुला कळतं की खरा परमेश्वर काय आहे, खरा ईश्वर कुठे आहे, खरा आनंद आपल्याकडे कसा आहे, हे सगळं समजल्यानंतर मग हे सोपं पडतं करायला. म्हणून जरी आत्मज्ञान नाही झालं, काळजी नका करू. जरी साक्षात्कार नाही झाला, काळजी करू नका. पण ते ज्ञान घ्या. ते ज्ञान जर तुम्ही घेतलं तर ज्ञानातून इथे चेंज होईल. मग तुम्हाला कळेल सद्गुरू काय सांगतायत, दुसऱ्यांचं भलं का करायला सांगतायत. मजा म्हणून नाही, अरे दुसऱ्यांचं भल्यामध्ये तुझं भलं आहे, तो आणि तू एकच आहेस. दुसऱ्यांना दुःख दिलं की दुःख तुझ्याकडे परत येणार, मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय. हा वेगळ्या रीतीने सद्गुरू शब्द मानला, निसर्ग नियम मानले, कळलं. पण आपण काय करतो, दुसऱ्यांच्या संसारात विष घालवतो. हे विष सगळं तुमच्या संसारात येणारच. आणि मग म्हणतो असं कसं झालं, मी जीवनविद्येमध्ये आहे, सद्गुरूंची शिष्य आहे, काय उपयोग काय. तुम्ही कर्म केलं, मग तू जीवनविद्येमध्ये असू दे नाही तर नसू दे, तू कर्म केलं की त्याची फळं तुला बघायला लागणार. चांगलं कर्म कर, चांगलं मिळणार, कळलं. म्हणून आपल्याकडे चॉईस आहेत काय करायचं याला. म्हणून जीवन जगायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी आता बरंच गोष्टी बोललो अलिप्तपणे, हे बोलते साधं आहे. काय सद्गुरू शिकवलं की प्रत्येक कृती करताना, प्रत्येक कर्म करताना 4 गोष्टी करायच्या आहेत. एक सोर्सफुल व्हायचं, म्हणजे काय आहे त्याचं स्मरण करून तोच करता आहे हा भाव, तोच करता हे स्मरण. कारण काय असतं, पहिलं स्मरण आहे, भाव नंतर येईल. पहिलं ना, पहिलं मला तुझं स्मरण झालं की मग तू किती चांगली आहे, मला किती आवडते, असं मग पुढला भाव येतो ना. पण पहिलं स्मरण तर व्हायला पाहिजे, तर कसं होईल. म्हणून पहिलं स्मरण, नंतर भाव, नंतर भान, नंतर अनुसंधान, अशी ती पायरी आहे, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे,
की प्रत्येक कृती करताना एक स्मरण तरी करा. भाव येईल तेव्हा येईल. विठ्ठल करता, ईश्वर करता, सद्गुरू करता, भाव येईल तेव्हा येईल. पण निदान स्मरण करा की करणारा तो आहे, मी नाही. मी नाही म्हणू नका. स्मरण एवढंच करा की करणारा तोच आहे आणि खरं तोच असतो. तृप्ती नाहीच आहे, डझंट एक्झिस्ट. बरोबर की नाही? अस्मिता डझंट एक्झिस्ट. प्रल्हाद डझंट एक्झिस्ट. आहे तो आल्हाद, आनंद. बरोबर ना? म्हणजे स्वानंद आहे. बरोबर ना? म्हणून काय केलं पाहिजे की स्मरणात काम करायला सुरुवात करायची. सुरुवात संबंध वेळ तुला ते स्मरण नाही राहणार. सुरुवातीला गाडी चालू करताना करता कोण? विठ्ठल. करता कोण? ईश्वर. करता कोण? सद्गुरू. प्रत्येक पायात असं चालू करताना एवढं स्मरण झालं की मग माइंडफुल. माइंडफुल म्हणजे काय? आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिजे. यू मस्ट बी ऑलवेज अवेअर ऑफ व्हॉट यू आर डुईंग. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तू अवेअर असली पाहिजे. अवेअर म्हणजे काय? कॉन्शियस असली पाहिजे. म्हणजे तुला ती ॲक्टिव्हिटी चालली आहे याचं भान पाहिजे. आपलं काय होतं, आपण ॲक्टिव्हिटी करतो पण लक्ष दुसरीकडे असतं. मन आपलं वर्तमानात राहत नाही, फ्युचरमध्ये नाही तर पासमध्ये जातं. त्यामुळे तू तिथे नसतोच कामाच्या ठिकाणी, लक्ष दुसरीकडे असतं आणि तू काम करत असतो. म्हणून प्रत्येक ॲक्टिव्हिटी जितकी जमेल तितकी सोर्सफुल राहायचं, स्मरण करायचं आणि सुरू करायचं. नंतर माइंडफुल राहायचं, म्हणजे फोकस करून लक्ष घालायचं. संपूर्ण लक्ष तिकडेच पाहिजे. जाणीव एका वेळेला एकच व्यापते, त्यामुळे पूर्णपणे तिथे व्यापली जाणीव. जाणीवेने व्यापलं की तुला समजलं. समज का? जाणीवेमध्ये इंट्युशन आहे, जाणीवेमध्ये ज्ञान आहे. म्हणून जाणीवेने फोकस केलं की तुला सगळं समजतंच. म्हणून जाणीवेने व्यापायला लागतं. नुसतं डोळ्यांनी व्यापून नाही चालत. हिला बघितलं, जाणीवेने व्यापलं पाहिजे. त्यामुळे हे जे फोकस म्हणतात, म्हणून प्रत्येक गोष्ट करताना तू अवेअर पाहिजे. तुला त्याचं जाण पाहिजे की मी ती करते, त्याच्यावर लक्ष पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे, ध्यानात घेतलं पाहिजे. याला ध्यान म्हणतात. ध्यान ध्यान म्हणजे काय? बाकी सगळे ध्यान. ध्यान म्हणजे सॅम्पल. ध्यान म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट करताना ध्यानात घ्यायचं. ती ॲक्टिव्हिटी ध्यानात घ्यायची आणि करायचं, त्याला ध्यान म्हणतात. बरोबर? मग 24 तास ध्यान आपलं. सकाळी उठून करतं ते थोडा वेळ. 24 तास असं ध्यान व्हायला पाहिजे. सतत प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण काय करतोय. म्हणून म्हटलं ना, सावध. ध्यानात घ्यायचं म्हणजे सावध. सावध म्हणजे काय? प्रत्येक क्षणाक्षणाला वर्तमानमध्ये राहायचं तर सावध. मनाला हलू द्यायचं नाही त्या ॲक्टिव्हिटीमधनं. त्याच्यासाठी सावध राहायला लागतं, नाही तर मन कधी पळून जातं. मन ऐकत नाही ना तुमचं. मग या मनाला धरून ठेवणं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, त्याला सावध म्हणतात. आणि मग ग्रेटफुल. कारण मी ही ॲक्टिव्हिटी केली, कोणामुळे केली? सर्वांमुळे केली. त्या सर्वांचं भलं होते असं म्हणायचं. एवढं सोपं आहे. लाईफस्टाईल अशी पाहिजे. आमच्याकडे लाईफस्टाईल म्हणजे असं उडवायचं आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय? कपडे काहीतरी घालायचे फाटके फुटके घालून. लोक करतात तसं करतात ते. आणि आपल्या सगळं लोकांनी केलं पाहिजे. लोक करतात तसं करायचं, कशाला करायचं आपण? चांगले देवानी काळे केस दिले आहेत, ते जांभळे करतात, निळे करतात. आणि काय बघवत नाही माहिती ना? आहेत सांग, तुम्ही नाही ना केले? बोलायची भीती का? कोणतरी केलेलं असायचं. पण मी खरं सांगतो, याच्यात काय नसतं. ते जांभळे कर आणि काय कर. तू जर काळा असेल तर काळाच, म्हणजे आतून आतून चांगला पाहिजे. रंग आतून चांगला पाहिजे ना. बाहेर काही घालणं ना, त्याला काय महत्त्व नाही. म्हणून हे काळे केस करणं, हे करणं. केस आहेत ना आमच्या, त्याच्यात कृतज्ञता बाळग आहे. त्याच्यात मी आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे. समजलं ना? म्हणून लाईफस्टाईल कशी पाहिजे? जेवी स्टाईल पाहिजे. जेवी स्टाईल म्हणजे काय? सतत स्मरणात काम करायचं, सतत फोकस राहायला पाहिजे, सतत ग्रेटफुल राहायला पाहिजे आणि सतत युजफुल राहायला पाहिजे. क्या बात आहे. सतत आपण जे कर्म करणार त्याच्यातनं दुसऱ्यांना आनंद द्यायचा, दुसऱ्यांना मदत करायची. एवढं सोपं आहे. पण आपण काय करतो? अशी कर्म करतो, त्याची कशी वाट लावायची, त्याला कसा खाली पडायचा.
हे असलं करून तुमचं आयुष्यात कधी भलं होणार नाही, हे लक्षात ठेवा. कधी भलं होणार नाही. दुसऱ्यांचं बरं झालेलं तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुमचं कधीच बरं होणार नाही, लक्षात ठेवायचं. दुसऱ्यांचं बरं झालं तर बरं वाटलं पाहिजे. आता सगळ्यांचं कौतुक केलं ना इकडे, त्याने आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आणि करायचं तर तुम्ही करून बघा ना, दुसऱ्यांचं कशा जळायचं आपण. म्हणून जळूगिरी असते ना दुसऱ्यांची, दुसऱ्यांचं जरा जरी भलं झालं, सद्गुरू म्हणतात ना दुसऱ्यांचं भलं, सद्गुरूने मीच असं अमृत तुषार केलेलं आहे. काय दुसऱ्यांचं भलं भलं होऊ दे असं म्हणणं आणि भलं झाल्यानंतर बरं वाटणं याच्यामध्ये फरक आहे. देवा सर्वांचं भलं म्हणू दे, त्याचं भलं झाल्यानंतर याची सुरू झाली, माजली आहे, वाढलं आहे सगळं. हे सगळं बंद करा आजपासून. कराल. जीवन आहे ना खूप सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी क्षणाक्षणाला आनंदच आहे, दुसरं काहीच नाही आहे. कारण चैतन्य शक्ती सगळीकडे भरलेली आहे. मग ती कुठल्या स्वरूपात भरली आहे? आनंद स्वरूपातच आहे. म्हणून आहे तिथे सगळीकडे आनंदच आहे. म्हणून आहे तो वाटत राहायचं आणि आहे तो आनंद मिळवत राहायचं, एवढंच करायचं आहे. पण आपण काय करतो? वाटायचं सोडाच, दुसऱ्याला आनंद कसा मिळणार नाही याचं पण बघतो. तिथे सावध राहा. समजलं? तरी प्रश्न आहेत अजून? एकच प्रश्न आहे ना, घ्या ना दादा. नाही झालं मला. दादा तुम्ही जे सांगितलं ना, सोर्सफुल, माइंडफुल, ग्रेटफुल आणि युजफुल, आमचं जीवन दादा बिझी आहे, घड्याच्या काट्यावरती फिरत असतं. मग हे 24 तास करणं शक्य आहे सगळं? 24 तास 1 तास कर, थोड्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कर. 1 तास म्हणजे तुला 1 तासाचं करता येणार नाही. मग थोड्या ॲक्टिव्हिटीमध्ये, थोड्या म्हणजे काय, मग ठरव की घरातनं आपण निघताना करू, गाडीत बसल्यानंतर करू. अशा काही ॲक्टिव्हिटी सद्गुरूंनी सांगितल्या, फिक्स करा तुमच्या. आणि तिथे स्मरण होतं का बघा. तिथे जर स्मरण व्हायला लागलं तर तुमची प्रगती होईल. मग आणखीन ॲक्टिव्हिटी घ्यायची. असं कोण वाढवत नाही. साधना म्हणजे काय? साध्य होईपर्यंत जी करायची साधना, होईपर्यंत. बरोबर की नाही? अखंड आहे म्हणजे अखंड करत राहायचे साधना, अखंडच करायचं आहे. म्हणून साधना घरी अर्धा तास सकाळची ओके. 7 दिवस काय करणं याला महत्त्व आहे ना. नाही तर सकाळी बसून असे बसले 7 दिवस, तो काय करतोय, तो पुढे जातोय, त्याला खाली घ्यायचा, तो काय करतो, याला काय अर्थ नसतो. समजलं ना? आणि आपल्याकडे साधना जास्त हे शिकवतात ना. हे चांगलं आहे, पण हे करून जर बाकीचं केलं तर काय उपयोग नाही. हे करायचं असतं सकाळी उठून, ते छान असतं. मेडिटेशन, ब्रिदिंग सगळं छान असतं. पण ते अर्धा तास करून उपयोग नाही. 23.5 आवर काय करणार? सतत काय असं करत बसलं ऑफिसमध्ये दाखवून लावतील. बरोबर की नाही? मग आपल्याला साधना शिकवल्या साध्या साध्या. हे मी शिकवलं ते जरा आणखीन हायर लेवल शिकवलं. साध्या साधना शिकवल्या. कृतज्ञता ही एकदम सोपी. सतत कृतज्ञ परमेश्वराबद्दल, सगळ्याबद्दल कृतज्ञ राहा. मला तर एवढी कृतज्ञता मला वाटते सगळेजण काम करतात बघून. खरंच एवढा सगळा मोठा उत्सव काय तुम्हाला वाटतं? हे सगळं भरलेलं आहे, बाहेरचं ते संपूर्ण पटांगण भरलेलं आहे आणि हजारो कार्यकर्ते तिथे काम पण करत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं खरं मी पण गळलेले. सर्व आहेत म्हणून आपण आनंद लुटतोय, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल तुम्ही चुकून सुद्धा त्याचं वाईट होईल असं विचार पण करू नका आणि आचार पण करू नका आणि बोलू पण नका. बोलायचं मग वाईट, रफली इतके बोलतात लोक. कशाला? जरा सौजन्याने बोलता येत नाही का? त्याच्यासाठी सौजन्य सप्ताह पाहिजे. एवढं तर करता येईल का आजपासून? नक्कीच. दुसऱ्याशी बोलताना खरखरीत बोलू नका. हे असं एवढं करता येत नाही तुला? असं नाही केलं ती हरकत नाही. प्लीज हा, जरा बघशील, जरा करशील, जरा बाजूला होशील, असं बोलायला काय बिघडलंय? करणार का? येस येस नक्की. शपथ घ्या. प्रॉमिस दादा, प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. बघा तुम्हाला किती आनंद होईल. लोक तुम्हाला आहे ना चिकटतील, नाही तर लोक लांब राहतील. ती किंवा तो आला रे आला की लांब पळायचं. अरे तू पळतोयस का? नाही बाबा, तो निखारा आहे. त्या निखाऱ्याच्या जवळ आम्ही जात नाही. म्हणून लोकांना आपण हवे हवेसे वाटणं हीच उन्नती आहे.
सद्गुरूंनी प्रत्येक ठिकाणी हे एकच वाक्य सांगितलं आहे. दिव्यबोध दिव्य साधनेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे. कोणाला जमली? जो लोकांना आकर्षित करतो, लोकांना तो पाहिजे असतो, हवा असं वाटतो, त्याला जमली. नाहीतर काय, लोक जर 10 कोस लांब जात असतील तर तो डोळे मिटून बसतोय एवढंच समजायचं. 40 मिनटं, का घरी काम काहीच नाही ना, तर 40 मिनटं बसलाय हा. मग मध्ये त्याला काहीतरी असं लाईट दिसतो, कोणीतरी लाईट लावलेला असतो, त्याला लाईट दिसतो, अरे लाईट दिसला मला, कुठून तरी आवाज ऐकू येतो, हा नाद दिसला. याच्यातच पडलेले असतात सगळेजण. पण ते झाल्यानंतर काय, आरडाओरड सुरू करतात. शांत, हा हा हा, नंतर आरडाओरड सगळ्यांवर. हे उपयोगाचं नाही. सगळ्यांची चांगले वागा. जीवनविद्येचे नामधारक कसे पाहिजे? सगळ्यांना हवेशी पाहिजे, सगळ्यांना हवेशी पाहिजे. कार्य करताना सुद्धा चिडाचिड करू नका. चिडाचिड केली की काय होतं, लोक दुखवली जातात ना. जास्तीत जास्त प्रेमळपणे बोलायचं शिका. समजलं ना? कळणार ना? येस मग बघा आपलं प्रचार प्रसार किती मोठा होतो ते. कारण प्रत्येक जण येतो तेव्हा चेक करत असतो, करतो की नाही? जसं हिने केलं. बघत असतात काय चाललंय, कसे लोक वागताय हे बघत असतात. मग तेव्हा लक्षात ठेवा, आपली परीक्षा रोज आहे. लोक बघत असतात कसे तुम्ही वागतात ते. आणि तुम्ही जर परीक्षेत पास झाला तर जीवन मिशन पास झाली, नाही तर नाही ना पास. अजून काय दादा, तुम्ही ही प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटीसाठी आम्हाला साधना दिलेल्या आहेत. कृतज्ञतेची साधना, विश्व प्रार्थना, शरीर साधना आणि भलकरची साधना. बस. आणि त्या 4 साधना अपडेट करण्यासाठी आपण ॲप देखील लॉन्च केलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये रोज अपडेट करून त्याचं जे पासबुक दादांनी सांगितलं पुण्याईचं, ते देखील अपडेट करायचं आहे. आत्तापर्यंत गोड ऐकायला मिळालं ना सगळं, कारण ते गॉडच्या मुखातून आलेलं होतं. खरंच आम्हाला आणि तुम्हाला साध्या सोप्या सरळ भाषेत अध्यात्म काय आहे, प्रॅक्टिकली स्पिरिच्युअलिटी कशी वापरायची डे टू डे लाईफमध्ये ते समजलेलं आहे. आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून दादांची एकदा कृतज्ञता व्यक्त करूया.